गायब झालेला फोटो. आदित्य रात्री उशिरा आपल्या जुन्या लॅपटॉपवर काही फाईल शोधत होता. कॉलेजचा ग्रुप फोटो शोधायचा होता. फोल्डर उघडला तर त्यात फक्त एकच फोटो होता. फाईलचं नाव होतं डू नॉट ओपन 12:07 AM. नेमका घड्याळात वेळ 12:06 AM. आदित्यला वाटलं कुणीतरी मजा घेतली असावी. 1 मिनिटानंतर नेमकं 12:07 झाले. कुतूहलाने त्याने फोटो उघडला. फोटोमध्ये त्याच्याच खोलीतली टेबल, खिडकी आणि खुर्ची दिसत होती. जशी आताच्या क्षणी दिसत होती तशीच, फक्त एक फरक. खिडकीजवळ एक माणूस उभा होता. हूड घेतलेला, चेहरा दिसत नव्हता. आदित्यने झटकन मागे वळून खिडकीकडे पाहिले. तिथे कोणीच नव्हते. तो परत स्क्रीनकडे पाहू लागला. फोटोमध्ये आता तो माणूस जवळ आला होता, जणू कॅमेऱ्यासमोर. आदित्य थिजून बसला. तो फोटो बंद करण्याचा प्रयत्न करू लागला, पण फाईल बंद होत नव्हती. फोटो तिसऱ्यांदा अपडेट झाला. यावेळेस त्या माणसाचा चेहरा दिसत होता आणि फोटोमध्ये आदित्य मागे अगदी खुर्चीच्या बाजूला दुसरी सावली उभी. आदित्यने घाबरून वळून पाहिले. खोली रिकामी होती, पण अचानक स्क्रीन ब्लॅक झाली आणि लॅपटॉप एक ओळ दिसली. मी फोटोमध्ये नाही, मी आधीच खोलीत आहे. आदित्य भयचकित होऊन दाराकडे पळाला आणि त्याच्या मागून खुर्ची हलल्याचा आवाज आला.